नमस्कार मित्रांनो, चला आजची गोष्ट ऐकूया. इतिहास घडला. बुद्धिबळाच्या विश्वचषकात भारतीय मुलीने कमाल केलीये. फक्त 19 वर्षाची नागपूरची दिव्या देशमुख हिने अनुभवी कोनेरू हम्पीला पराभूत करून संपूर्ण जगाला थक्क केलं. 2 क्लासिकल डावांनंतर सामना बरोबरीत राहिला आता आणि सगळं काही टायब्रेकवर अवलंबून होतं. पहिल्या रॅपिड डावात दोघींनीही जबरदस्त बचाव केला आणि सामना पुन्हा ड्रॉ झाला. पण दुसऱ्या रॅपिड डावात दिव्याने जी कमाल केली ती प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी आहे. हम्पीला जगातला सगळ्यात अनुभवी खेळाडू म्हटलं जातं. विश्वविजेतेपद, अनगिन टायटल्स आणि प्रचंड अनुभव तिच्या खात्यात आहे. दुसरीकडे दिव्या, तरुण, ऊर्जावान पण निर्धाराने खेळणारी. दुसऱ्या रॅपिड डावात हम्पीने एक छोटासा चुकीचा डाव खेळला आणि दिव्याने तोच क्षण साधत तिला बचावाची संधीच दिली नाही. 75 चालींच्या या संघर्षानंतर दिव्याने अंतिम विजय मिळवला आणि भारताला पहिला महिला विश्वचषक विजेता मिळवून दिला. या एका विजयाने ती फक्त चॅम्पियन झाली नाही, तर संपूर्ण देशाचं नाव बुद्धिबळाच्या जागतिक पटलावर सोन्याच्या अक्षरांनी कोरलं. याआधीचे 2 डावही रोमांचक होते. पहिल्या डावात दिव्याने हम्पीवर जबरदस्त दबाव आणला होता. क्वीन गॅम्बिट खेळताना तिने काही जोखमी घेतल्या, पण हम्पीने अनुभवाच्या जोरावर सामना वाचवला. दुसऱ्या डावात हम्पीने पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना शांत खेळ केला, पण दिव्यानेही त्यात कुठेही तिला संधी दिली नाही. दोन्ही डाव ड्रॉ झाल्याने सगळं काही टायब्रेकवर आलं आणि तिथे दिव्याने आपली खरी ताकद दाखवली. सोशल मीडियावर हा विजय सध्या धुमाकूळ घालत आहे. #दिव्या देशमुख, #इंडियन चेस क्वीन, #हिस्टॉरिक विन हे हॅशटॅग्स ट्रेंडिंग आहेत. लोक तिच्या धाडसाचं आणि शांतचित्त खेळाचं कौतुक करतायत. 19 वर्षाची मुलगी जगातील सर्वात मोठ्या मंचावर जिंकतेय, तेही आपल्या देशासाठी. ही गोष्ट प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. या विजयाने दिव्या आता 2026च्या महिला कॅन्डिडेट्स टुर्नामेंटसाठी पात्र झाली आहे. पुढचं लक्ष अजून मोठं, महिला विश्वविजेतेपद. तिच्या डोळ्यातला तो आत्मविश्वास बघून एकच वाटतं, ही सुरुवात आहे, अजून खूप काही बाकी आहे. दिव्याने आज दाखवून दिलं की वय अनुभवापुढे काहीच नाही. जर आत्मविश्वास आणि तयारी असेल तर जग जिंकता येतं. ही माहिती सक्सेस गुरु मराठी या फेसबुक पेजवरून घेतली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये नोंदवा आणि अशा माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.